मुंबईमधून मुंबई विमानतळावरती लष्कर-ए-तोयबाच्या संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आलेली आहे। मुंबई विमानतळावरती ही अटक झालेली आहे। सलीम खान असे या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे। गणेश ठाकूर आपल्याबरोबर आहे। गणेश, काय अपडेट्स? यूपी एटीएस आणि महाराष्ट्र एटीएस ची कारवाई आहे। आज सलीम खान नावाच्या या व्यक्तीला, जो आयएसशी संबंधित आहे, आयएसआयशी संबंधित आहे, जो लष्करच्या ट्रेनिंग कॅम्प्स मध्ये किंवा त्यांच्या दहशतवादी कारवायांमध्ये फायनान्स करायचा अशी माहिती होती आणि यावरती मागील काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून एटीएस महाराष्ट्र आणि यूपी एटीएस दोघांचं लक्ष होतं। कारण या आधी जो मॉड्यूल पकडण्यात आलं होतं, त्या मॉड्यूल पैकी जे अतिरेकी आहेत त्यांनी याचं नाव घेतलं होतं आणि हा फायनान्सरचं काम करायचा। ज्या आर्मी बेस आहेत, आर्मी कॅम्प्स आहेत, यांची माहिती देण्याचं काम जे अतिरेकी किंवा जे एजंट्स करायचे त्यांच्यापर्यंत पैसे बसवण्याचं काम हा सलीम खान करायचा। मुंबई इथनं, यूपी इथनं जे अतिरेकी अरेस्ट झाले होते त्यांच्या चौकशीमध्ये माहिती समोर आली आणि अटकेनंतर जे 2 अतिरेकी अरेस्ट झाले होते मुंबईमध्ये, त्यांच्या अटकेनंतर याचा शोध घेण्याचं काम सुरू होतं। पण हा पोलिसांना जो आहे पोलिसांच्या हाती नव्हता लागला किंवा एटीएसच्या हाती नव्हता लागला। आता हा भारत किंवा देश सोडून जाण्याआधी एटीएसने ही कारवाई केली आहे आणि मोठी कारवाई आहे। कारण याच्याकडनं जे पाकिस्तानातील जे दहशतवादाला मदत करणारे किंवा त्यांना फायनान्स करणारे जी लोक आहेत, पैसे कुठं यायचे, कोण होत आहे, सगळी माहिती सलीम खान कडून मिळणे अपेक्षित आहे। याशिवाय आणखी किती एजंट्स याच्या रेडर खाली होते किंवा याच्या हाताखाली काम करायचं, ज्यांना हा फायनान्स करायचा, याबद्दलही माहिती मिळेल, जेणेकरून त्यांनाही पकडण्यात एटीएस आणि एजन्सीला यश मिळू शकेल। सलीम खानला पकडणं ही खूप मोठी कारवाई आहे किंवा खूप मोठं यश एटीएसचं म्हणायला हवंय। मात्र किती गोष्टींमध्ये सलीम खानचा हात असू शकतो या संदर्भात पोलिसांना माहिती होती आणि कधीपासून सलीम खानच्या मागावर होते पोलीस? हा हातगाव इकडचा राहणार आहे। माहिती अशी आहे की याने इथं म्हणजे इस्लामाबाद, पाकिस्तानमध्ये जाऊन ट्रेनिंग घेतली होती। याशिवाय माहिती अशी पण आहे की याने 2008 पासूनच हा जो आहे एजंट म्हणून काम करत होता। फैजाबादमध्ये ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याची त्याबद्दल माहिती, 2008 मध्ये रामपूर हल्ल्यातही जे कौसर आणि शरीफ होते त्यामध्ये याचा हात, त्यांना याने फायनान्स केलं होतं। याच्या विरुद्ध लुकआउट नोटीस होती। हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे आणि माहिती अशी आहे की याने एअरपोर्टमध्ये अरेस्ट झाल्यानंतर पुढील माहिती त्यांनी दिली आहे। ज्या अतिरेकींकडनं हा काम करून घ्यायचा, त्यांना फायनान्स करण्याचं काम हा करायचा आणि त्याच्या आधीपासून हा स्वतः, जसं मी सांगितलं, सीआरपीएफ रामपूर इथं हल्ला झाला किंवा त्याच्या 2008 मध्ये 2007 मध्ये जे हल्ले झाले होते, जे लष्कर केले होते, त्यामध्ये हा स्वतः इन्व्हॉल्व होता आणि नंतरपासून हा लुकआउट नोटीस होती, म्हणून हा अंडरग्राऊंड राहून तयार करायचा आणि एजंट्सला फायनान्स करायचा। गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।